गाईस गुड मॉर्निंग. सो गाईस मी उठलो आहे आता, फ्रेश झालो आहे. आता नाश्ता करतो गाईस मी. काही आंघोळीला गेली आहे. रात्रीची खिचडी आहे, खिचडी खातो मी. मी नाश्ता वगैरे केला आहे, खिचडी खाल्ली होती नाश्त्यामध्ये. तो आता निघतो आणि माझा मास्क नवीन काढला आहे मी. काल मी डेस्कवरच विसरलो होतो माझा तोवाला मास्क. सो आता ऑफिसला जाताना मला मास्क लागेल तर मी दुसरा नवीनवाला काढला आहे आणि डेस्कवरच असेल माझा मास्क. सो आता ऑफिसला निघतो गाईस. सध्या रुटीन आज चालू आहे गाईस. ऑफिसला जाऊ, ऑफिसहून घरी आहे, झोपा परत उठा, तेच चालू आहे. माझी झोप नाही झाली एकदम, थोडी झोप झाली आहे. सकाळी सुटलो होतो गाईस 7-7:30 वाजता उठलो. झाले 9 वाजायला येत आहे. निघतो आता ऑफिससाठी. ताई येत आहे, रेडी होते. चला निघूया ऑफिससाठी. चला गाईस आता आम्ही निघत आहे. चलो बाय. काहीच ऑफिसला पोहोचलो आहे मी. सो बापरे काही गर्दी होती, ट्रॅफिक. चला आता तुम्हाला मी टी ब्रेकला रुकतो घरीच. जे काही पेंडिंग काम आहे ते करून घेतो. एक तर बिझनेस माझा 15 लाखाचा बिझनेस झाला, तुम्हाला सांगितलं नाही. काल एक फाईल होती, म्हणजे मागच्या महिन्यातली होती, 10 तारखेला झाली. 15 लाखाला डिस्पच झाली. 15 लाख डिस्पच हे झालं आहे, बिझनेस झाला आहे माझा ह्या महिन्यातला. आता बाकीचे पण करून घेतो. 75 लाखचा टार्गेट आहे, सो अचीव करायचं आहे. सो दाखवतो काहीच. लंच ब्रेक झाला आहे, सो लंच ब्रेकला आता मध्ये जातो. आता आम्ही रोहित आहे सोबत, जेवण करतो. आता खूप भूक लागली आहे आणि झोप येत आहे गाईस, काम करता करतो. आपण जेवण करतो गाईस. आजच्या जेवणामध्ये बघा, मुंगाची डाळ आहे, चपाती आहे आणि या बॉक्समध्ये काय बघतो. ओपन नाही, ए ओपन कर रे. परसपाक बिस्किट आणि तिळाचा लाडू याच्यामध्ये. एक प्लेट नाही अरे बनते रे आईस. माझं जेवण झालं आहे, रोहितचं पण जेवण झालं आहे, माझं पण जेवण झालं आहे. सो आता जातो अंदर, परत काम करतो. तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. हे गाईस ऑफिस झालं आहे माझं, 7:30 वाजले आहे. सो जात आहे आता घरी गाईस. मी ताईला सांगितलं काहीतरी पार्सल घ्यासाठी, सो पार्सल घेत आहे तरी. आणि गाईस माझा गाडा दुखत आहे, सो मला मेडिसिन घ्यावं लागेल आता ऑफिसच्या पाण्यामुळे, त्यामुळे. सो गाईस मी आता निघतो घरी. गाईस घरी आलो आहे आता आम्ही आणि ताई पार्सल घेऊन आली आहे. चिकन राईस घेऊन आली आहे ती, तिच्या ऑफिसकडे भेटते. खूप छान असते ते, तुम्ही ब्लॉगमध्ये बघतच असेल. खायला एवढं मस्त आहे ना ते. एक बार आम्ही अनन्याताई या जयसर आम्ही गेलो होतो रोहिणीताईच्या ऑफिसकडे खायसाठी, जेव्हा ते आले होते. डिसेंबरमध्ये आले होते. त्या दिवशी पुष्पा रिलीज झाली होती, 5 डिसेंबर, त्यावेळेस आले होते. काही नाही, आम्ही खातो आता नाश्ता, सॉरी जेवण करतो. नाश्ता जेवण करतो. आणि रोहिणीताईला काही बरं नाही वाटत आहे, तिला थोडं झोपून होती ती. आणि माझे केस बघा स्मूथ झाले, थोडे स्मूथ. आणि इकडं करली आहे बघा गाईस. मंचुरियन पण आणले आहे ना, जेवण करतो आम्ही. गाईस ताईचं आणि माझं जेवण झालं आहे. आता मी कचरा टाकायला चाललो आहे, कचरा टाकून येतो. हे बघा गाईस, ह्याच्यात पण कचरा आहे आणि ह्या पण इथं जास्त कचरा आहे, सो मी कचरा टाकून येतो. हे बघा गाईस, इथं कचरा फेकला आहे मी. सो आता घरी जातो मी. गाईस घराकडे आलो आहे
घरी जाण्याच्या अगोदर काय नाही, खाली आहे मी. घरी जाण्याच्या अगोदर म्हटलं येऊ, म्हटलं थोडंसं म्हणजे खाली असंच राऊंड मारू, इच्छा झाली होती. स्कूटी बघा, ह्या मंथमध्ये ना ह्या स्कूटीला 1 वर्ष होणार आहे. म्हणजे 1 वर्षाची होणार आहे आमची स्कूटी ही. आमची सेकंड हँड, म्हणजे पप्पानं सेकंड हँड घेतली होती वर्धाला. पप्पा आम्ही गेलो होतो घ्यासाठी, सेकंड हँड घेतली होती आम्ही. आणि स्कूटी पण ट्रॅफिकवाल्याचीच होती. ट्रॅफिकवाल्याचीच होती स्कूटी. सो खरं ह्या स्कूटीच्या वजनानं ना आमचे एवढे कामं होतात ना, खूप जास्त काम होतात भाई. म्हणजे खरं ह्या स्कूटीच्या वजनानं म्हणजे लय सहारा देते रे बाबा आम्हाला ती. आम्हाला ऑफिसला जायला, पाणी आणायला, आई पप्पा आले तर ते कुठं बाहेर जातात, पप्पांना खूप चांगलं होतं. ती राहिली तर मी काय, पप्पा आले तर रोहिणीताई मी आम्ही बसनं निघून जातो. पण पप्पाला एवढी कामे येते ना ही स्कूटी खूप जास्त. ही स्कूटी खूप चांगली आहे बाबा खरं आमच्यासाठी. प्लेझर आहे. तर पप्पांना ह्यावेळेस काम नाही केलं, याच्या पहिले पप्पांना काम केलं होतं, हे चेंज वगैरे केलं होतं, थोडंसं ऑइल वगैरे. आणि 1 नंबर स्मूथ चालते गाईस स्कूटी आमची. तिचा पण बड्डे येणार आहे गाईस. माझा जो बड्डे गेला, आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी मला विश केलं बड्डेच्या दिवशी. थँक्यू सो मच. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग असा होता. कुठला पार्ट आवडला आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. डेली रूटीन आहे माझा सध्या, हेच चालू आहे. ऑफिसहून घरी, तेच आहे. नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायसाठी मला वेळ लागेल थोडंसं. सो करेनच लवकरात लवकर मी येणार नवीन नवीन ब्लॉग. सो तेच काहीच. हेअर खूप वाढले आहे माझे बघा ना. मी केस कापलेच नाही. मी लास्ट टाईम हेअर काटले होते कोकणच्या वेळेस. कोकणची ट्रिप गेली होती आमची. सो त्यामुळे कोकणच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, तेव्हा कापले होते. त्यानंतर कापलेच नाही. सो काही चला जाऊ द्या, आता आराम करतो, उद्या ऑफिसला जायचं आहे. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. बाय गाईस, गुड नाईट.